नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. नमस्कार. आज आपण A1 सुग्रास रेसिपीमध्ये हाय प्रोटीन नाश्ता करत आहोत. आजकाल बऱ्याच वेळेला डायटिशियन सांगत असतात की नाश्त्याला प्रोटीन घ्या, पनीर घ्या, मोड आलेली कडधान्य घ्या, कुठलेही डाळींचे पदार्थ ह्याचा नाश्ता घ्यायला सांगतात. तसं पाहिलं तर आपण हे नाश्ते पूर्वी करतच होतो, पण आज ते पदार्थ डाएटच्या दृष्टीने आपल्या आहारात सामील झालेले आहेत. म्हणून आज मी ही रेसिपी करत आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडेल यात शंकाच नाही. म्हणून रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक मात्र जरूर करा. आपल्या सकाळच्या नाश्त्यामध्ये अशा प्रकारचा गरमागरम प्रोटीनचा नाश्ता असावा असं सगळ्यांनाच वाटतं ना. तर ही एक उत्तम रेसिपी आहे. हा असा नेहमी आपल्याला हाय प्रोटीनचा नाश्ता जर मिळाला ना तर तुमची तब्येत अगदी उत्तम राहील यात शंकाच नाही. हा असा उत्तप्पा गरमागरम जर खायला मिळाला ना तर हा 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 अगदी मस्तच. चव तर इतकी सुंदर आलेली आहे ना. सकाळी उठल्या उठल्या 6:15च्या सुमारास 2 तास अशी मुगाची डाळ भिजत घातलेली आहे. ती छान 2 तासात भिजून झालीसुद्धा. हे बघा, साधारण 2 बाउल मुगाची डाळ मी घेतलेली होती. आता ही मिक्सरमधून छान वाटून घेत आहे. त्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या घालून थोडंसं म्हणजे अगदी अर्धी वाटी पाणी घालून मिक्सरमधून छान बारीक वाटून घेणार आहे. ही मुगाची डाळ 3 बॅचमधून मी वाटून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि रेसिपी शेअरही करा. हे पीठ मिक्सरमधून काढण्यासाठी 2 बाउल भिजवलेल्या मुगाच्या डाळीसाठी 1.5 बाउल पाणी वापरलेलं आहे. हे मिश्रण एक 10 मिनटं मी बाजूला ठेवून देते आणि तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊयात. इथं मी 2 कांदे, थोडासा जास्तच कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि 2 टमॅटो असं बारीक चिरून घेतलेलं आहे. आपण आता या डाळीच्या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता असा घालून घेतलेला आहे. हवी असल्यास यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली मिरची घालू शकता, पण काही वेळेला काय होतं, खाताना मध्येच ती मिरची लागली तर झटका बसण्याची शक्यता असते. अशा वेळेस वरतून आपण मिरची घातली तरीही चालू शकते, म्हणजे ती वरच्यावरती काढता येते. मीठ आणि पीठ एकत्र करून घेऊयात. हे जरा छान फेटल्यासारखं करायचं, म्हणजे थोडी ह्या पिठामध्ये हवा भरली जाते आणि आपले जे छान उत्तापे होणार आहेत त्याला छान जाळी पडते. हे उत्तापे करण्यासाठी इथं मी साजूक तूप वापरत आहे. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही तेलही वापरू शकता आणि नॉनस्टिकच्या तव्यावरती काहीही नाही वापरलं तरी चालेल. ज्यांना डाएटसाठी अगदी पूर्ण डाएट पाळायचं आहे त्यांनी तेल किंवा तूप काही नाही वापरलं तरी चालेल. इथं मी गरम तव्यावरती साधारण 1.5 डाव असं हे सगळं बॅटर घातलेलं आहे. हे पीठ घातलेलं आहे आणि ते सर्वत्र थोडंसं जाडसर पसरून घेतलेलं आहे. तुम्हाला पाहिजे त्या आकाराची तुम्ही हे उत्तापे करू शकता. त्यावरती असा कच्चा कांदा आणि टॅमॅटो घालून त्याच्यावरती कोथिंबीरही घालत आहे. ह्या उत्ताप्यावरती कोथिंबीर दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही छान लागते. हे बघा, व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे करा. या पहिल्या उत्ताप्यावरती मी इथं हिरवी मिरची घालत नाही आहे. ह्या उत्ताप्याला अगदी 1 मिनिटाची आणि जास्तीत जास्त 1.5 मिनिटाची वाफ देऊन घ्यायची आहे. जास्त वाफ देऊन घेण्याची गरजच नाही. त्यामुळं अगदी पटपट हे उत्तापे होतात.
हे बघा, अगदी छान उत्तापा उलटला जात आहे. आणि उलटून सुद्धा जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही. म्हणजे एक उत्तापा करायला जास्तीत जास्त तुम्हाला 3 मिनटं लागतात. किती छान उत्तापा झाला आहे बघा बरं. असे हे अगदी झटपट होणारे मुगाच्या डाळीचे उत्तापे अगदी मस्त आणि टेस्टी होतात. आणि दिसायला सुद्धा इतके सुंदर दिसतात ना की बघितल्याच आपल्याला हे उत्तापे खाण्याची इच्छा होते. असे मी आता सगळे उत्तापे फटाफट करून घेते आणि सगळ्यांना गरम गरम उत्तापे देते. आणि नंतर मात्र मी माझ्यासाठी 2 उत्तापे ठेवून देणार आणि आरामात गरमागरम करून खाणार. ह्या उत्तापावरती मात्र मला आवडते तशी हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा, टॅमॅटो सगळंच घातलेलं आहे. बघा किती सुंदर दिसतोय हा उत्तापा. आणि हे सगळं घातल्यानंतर थोडंसं हाताने प्रेस करायचं, म्हणजे ते छान आपण जो उत्तापा घातलेला आहे त्याला चिकटून राहतं. कोणतेही पदार्थ असे डोळ्यांनी सुंदर दिसलेले जर आपण खाल्ले तर आपलं मनही तृप्त होतं. म्हणतात ना, आधी नजरेने पदार्थ खावा आणि नंतर चवीसाठी खावा. ज्यांना पाहिजे त्यांनी दोन्हीकडून वरतून तूप सोडलं तरी चालेल. हे बघा, 1 मिनटं आपण उत्तापा घातल्यानंतर ठेवायचा, 1 मिनटं झाकण ठेवायचं आणि वाफून घ्यायचा आणि 1 मिनटं उत्तापा उलटून तो शेकायचा. अशा 3 मिनटात आपला हा उत्तापा होतो. किती सुंदर उत्तापा दिसतोय. ह्या पदार्थाच्या प्रेमात तुम्ही पडाल हे मात्र निश्चित. म्हणून रेसिपीला पटकीने लाईक करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. असा कोणत्याही डाएटचा पदार्थ असेल ना तर सगळी अगदी आवर्जून डाएट करतील आणि सगळे अगदी तंदुरुस्त फिट्ट राहतील. अशा ह्या प्रोटीनच्या नाश्त्यामुळं पोट अगदी पटकीने भरतं आणि बराच वेळ भूकही लागत नाही. आपला उत्साह अगदी जास्त वेळ टिकूनही राहतो. ह्या उत्ताप्याबरोबर खाण्यासाठी मी कोणतीही चटणी केली नाही. मुळातच हा उत्तापा इतका टेस्टी असतो ना, त्यामुळं नुसत्या सॉसबरोबर हा उत्तापा सर्व करत आहे. सगळ्यांचे उत्तापे करून झाल्यानंतर माझाही उत्तापा करून झाला आणि मी आता टेस्ट घेत आहे. असा आपला A1 सुग्रास रेसिपीचा डाएटसाठी केलेला हाय प्रोटीन मुगाच्या डाळीचा उत्तापा. अगदी मस्त म्हणजे मस्तच झालेला आहे. पुन्हा भेटूयात अशी छानची रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.